आपल्याला साध्या एका इंटरव्ह्यूसाठी पण दडपण येतं. पण अशा परिस्थितीमध्ये जिथे देशाची बाजू आपल्याला मांडायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेलिगेशन लीड करायची संधी आपलं सरकार देत आहे, प्रधानमंत्री महोदय देत आहेत, आणि त्याच्यामध्ये अजून दडपण म्हणजे आपण नावं घेतली एस अहलुवालियाजी सारखे. म्हणजे तुम्ही सांगितलं की माझा जन्म देखील झाला नव्हता, ते पार्लमेंटमध्ये पोहोचले होते. 34 वर्ष पार्लमेंटचा त्यांना अनुभव होता. त्याचबरोबर इटी बशीर मोहम्मदजी, ऑल इंडिया मुस्लिम लीग, त्यांचा अनुभव 50 वर्षाचा आहे. मनन मिश्रा 7 वेळेस जे आहे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. असे वेगवेगळे लोक, डॉक्टर सस्मित पात्रा, मला वाटतं या सगळ्यांबरोबर डेलिगेशन लीड करणं आणि ते यशस्वीरित्या लीड करणं, आपला मेसेज पोहोचवणं, हे मला वाटतं एक समन्वय जोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये होत नाही, तो समन्वय चांगल्या प्रकारे झाला होता. आणि माझ्याबरोबर जे मेंबर्स होते त्यांचा अनुभव राजकारणामधला खूप जास्त होता, तर त्यांना देखील माहिती होती की कशा प्रकारे एकाला जेव्हा लीडरशिप सरकार देतं किंवा प्रधानमंत्री महोदय देतात, तर त्याला देखील सपोर्ट करण्याचं काम पूर्णपणे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम देखील त्यांनी केलं. आणि या प्रत्येक, मला वाटतं हा पूर्ण 14 दिवसाचा एक प्रवास होता, त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं देखील मला मिळालं.